राज्यात विधान परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर झाला। या निवडणुकीमध्ये नाशिक नंतर राज्यात सर्वात चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघ। इथल्या निवडणूक निकालामध्ये विजय जरी महायुतीचा झालेला असला तरी जयंत पाटलांनी मात्र महायुतीची मतं फोडून त्यांना जशास तसं उत्तर दिलंय। जयकुमार गोरे जे सध्या सोलापूर सहितच सांगली साताऱ्याच्या राजकारणामध्ये भाजपचे सगळ्यात आघाडीचे नेते तथा बॉस म्हणून ओळखले जाऊ लागले होते, त्याच जयकुमार गोरेंच्या होम पिचवर जयंत पाटलांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवलेला आहे। इथं जयंत पाटलांनी फक्त मतं फोडलेलीच नाहीत तर जयंत पाटलांवर जो मॅनेज उमेदवारीचा आरोप होत होता त्याचा करारा जबाब देखील दिलाय। निवडणुकीपूर्वी सांगलीमधून शरद पवार गटाचे आमदार असणाऱ्या जयंत पाटलांच्या भाचे म्हणजेच प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि विधान परिषदेची आमदारकी मिळवली होती। त्याच दरम्यान राज्याच्या राजकारणात एक चर्चा सुरू झाली होती की सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातून जयंत पाटील आपले पुत्र प्रतीक पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील। मात्र प्राजक्त तनपुरे यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि तिकडं सातारा सांगलीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रतीक पाटलांचं नाव वगळलं गेलं आणि अभयसिंह जगताप यांचं नाव पुढे आलं। त्यानंतर राज्याच्या राजकारणात एक चर्चा ही देखील आली की जयंत पाटलांनी आपल्या भाच्याचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी आपला मतदारसंघ डावावर लावला। आपल्या भाच्याचं राजकीय भविष्य सुखकर व्हावं यासाठी जयंत पाटील आपल्याच पक्षाला कमकुवत करत असल्याचा आरोप या निवडणुकीमध्ये झाला। त्यासाठीच त्यांनी प्रतीक पाटलांचं नाव बाजूला करून अभयसिंह जगतापांना उमेदवारी दिल्याचं बोललं गेलं। मात्र जयंत पाटील यांनी या निवडणुकीच्या निकालानं अशा चर्चांचं रान उठवणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडात सनसनी चपराक लगावली आहे असं म्हणता येईल। या निवडणुकीत खरं तर जयंत पाटलांनी दिलेले उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव झालेला आहे। मात्र त्यांचा पराभव जरी झालेला असला तरी या पराभवानंतर देखील जयंत पाटील एका अर्थानं जिंकलेले आहेत। या ठिकाणी आपल्या मर्जीतल्या उमेदवाराला तिकीट मिळवून त्याला विजयी करून देखील जयकुमार गोरे यांच्या मात्र प्रभावावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। त्यामुळेच नक्की सातारा सांगलीमधल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काय घडामोडी झाल्यात हेच पुढच्या काही मिनिटात आपण समजावून घेणार आहोत। नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट। विधान परिषदेच्या 11 जागांचा निकाल जाहीर झालाय। 11 पैकी सातारा सांगलीतली जागा ही राज्यभरात चर्चेत आलेली। खरं तर या दोनही जिल्ह्यांमध्ये महायुतीचं संख्याबळ हे महाविकास आघाडीपेक्षा जास्त होतं। महायुतीकडून त्यामुळेच तिकिटासाठी अपेक्षा असणारे चेहरे देखील जास्त होते। खुद्द जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे देखील या निवडणुकीसाठी उत्सुक होते। किंबहुना निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरेंना दिलेलं विधान परिषदेचं आश्वासन देखील राज्यभर चर्चेत आलेलं। यासोबतच उदयसिंहराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे सातारचे दोनही राजे आपापल्या मर्जीतल्या उमेदवारांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते। त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शब्द टाकल्याचं देखील बोललं जात होतं। मात्र जयकुमार गोरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी असणारं वजन या प्रकरणात महायुतीचे उमेदवार असणारे धैर्यशील कदमांच्या फायद्याचं ठरलं आणि इथूनच जयकुमार गोरे यांच्या मर्जीतले म्हणून धैर्यशील कदम यांना भाजपनं तिकीट दिलं। खरं तर एकेकाळी सांगली आणि सातारा हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। त्यामुळे सध्या तिथं संख्याबळ कमी असून देखील जयंत पाटील यांनी या निवडणुकीमध्ये जातीनं लक्ष घातलं होतं आणि इथली खिंड लढवायचं ठरवलं होतं। त्यासाठीच त्यांनी इथून अभयसिंह जगताप यांना तिकीट दिलं होतं। जयंतराव यांच्या दृष्टीनं हा मतदारसंघ त्यांच्या अस्मितेचा प्रश्न होता। जयंतरावांसोबत काँग्रेसचे स्थानिक नेते देखील या निवडणुकीमध्ये सक्रिय झाले होते। त्यामुळे एका दृष्टीनं ही निवडणूक जयकुमार गोरे वर्सेस जयंत पाटील अशीही होती आणि त्याच ठिकाणी ही लढत जयकुमार गोरे विरुद्ध साताऱ्यातील एकनाथ शिंदे सेनेचा गट अशी देखील होती। महाविकास आघाडीतील पक्षांच्या विरोधात लढणं आपण एक वेळ समजू शकतं, मात्र महायुतीतल्या घटक पक्षांसोबत लढाई कशी असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो। तर त्याचं उत्तर आहे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत जयकुमार गोरेंनी घातलेला राडा। त्यावेळी शंभूराजे देसाई यांच्या हाताला जखम झालेली, अगदी हा मुद्दा विधान परिषदेत देखील गाजला होता।
त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत शंभूराजे या जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेल्या राड्याचा वचपा काढणार अशी चर्चा साताऱ्यात सुरू झालेली. यावर महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांनी साताऱ्यातल्या स्थानिक दोनही पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, त्यांची मनधरणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडे असणाऱ्या संख्याबळामुळे त्यांचा उमेदवार निवडून आला, मात्र त्यांना मिळालेली मतं आणि विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मतं पाहता साताऱ्यात नक्की काय शिस्त आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. या प्रकरणात नक्की काय घडलं, कसं घडलं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला संख्याबळ पाहावं लागेल, कारण राजकारणात संख्याबळ हे सगळ्यात महत्वाचं असतं. तर सातारा सांगलीतलं संख्याबळ काय सांगतं? महायुतीचं बलाबल भाजपकडे 314 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 205 जागा होत्या, शिवसेना शिंदे गटाकडे 111 जागा होत्या, तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 119 जागा होत्या, काँग्रेसकडे 73, शिवसेना ठाकरे गटाकडे 1 जागा होती. म्हणजे यांच्याकडे या जागेनुसार मतदान होतं. सोबतच इतर स्थानिक आघाड्याची देखील सदस्य या निवडणुकीमध्ये मतदान करणार होते. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं असणारा संख्याबळ पाहता महायुतीकडे इतर स्थानिक मित्रांची आघाडी एकत्र करून जवळपास 700 मतांचं गणित असल्याचं मानलं जात होतं. तर महाविकास आघाडीकडे 200च्या आसपास मतं होती. त्यामुळे आता निवडणुकीत नक्की कोणाला किती मतं मिळाली आहेत हे एकदा पाहूया. सातारा सांगलीमध्ये 895 मतं होती. पैकी 894 जणांनी मतदान केलं, तर 9 मतं बाद झाली. पैकी भाजपच्या धैर्यशील कदम यांना 593 मतं पडली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभयसिंह जगताप यांना 292 मतं पडली. आता संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिथे 119 + 73 + 1 अशी 193 मतं पडायला हवी होती, तिथं त्यांच्या उमेदवाराला 292 मतं पडलेली आहेत. थोडक्यात जवळपास या एक्स्ट्राच्या मतांमधली 37 मतं ही थेट महायुतीतल्या घटक पक्षातली आहेत आणि इतर मतं ही स्थानिक आघाड्यांची किंवा अपक्षांची आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महायुतीतली मतं देखील पडलेली आहेत. थोडक्यात जयंत पाटील यांचा उमेदवार सातारा सांगलीमध्ये महायुतीची मतं मिळवण्यात यशस्वी झालाय आणि हाच जयकुमार गोरेंना साताऱ्यामध्ये धोक्याचा इशारा समजला जातोय. कदाचित आपल्याला आकडेवारीनुसार बघताना 37 हा आकडा दिसायला छोटा वाटू शकतो, मात्र जयकुमार गोरे यांचा विजयाचा वारू जो सध्या सुसाट सुटलेला आहे त्याला हर्डल्स म्हणून 37 या आकड्यानं सुरुवात केली आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि इतके दिवस जयकुमार गोरे यांना विजयामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे नव्हते, किंबहुना ते तसे अडथळे येऊ देत नव्हते. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालानं जयकुमार गोरेंना देखील अडथळे येऊ शकतात हे सिद्ध केलं, कारण या 36 मतांमुळे जयकुमार गोरेंचं सोलापुरात मिळवलेलं निर्भळ यशाला झाकण्याचं एक कारण पुढे आलं असं म्हणता येईल. सांगली आणि साताऱ्यामध्ये भाजप आणि शिंदे गटातील स्थानिक नेत्यांमध्ये जे काही मागील काही महिन्यांपासून मतभेद असल्याच्या चर्चा चालू होत्या, ज्याला सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेला राडा कारणीभूत होता, त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत नाराजीचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता या निवडणुकीच्या अगोदरच व्यक्त केली जात होती. त्यामुळेच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातल्या नेत्यांच्या बैठका घेऊन समन्वय साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, ज्याला महायुतीच्या साताऱ्यातल्या स्थानिक नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वाद मिटल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र निकालानंतर समोर आलेली मतपुटी पाहता अंतर्गत असणारी नाराजी महायुतीतली पूर्णपणे संपलेली नव्हती असंच यावरून म्हणता येईल. अभयसिंह जगताप यांचा पराभव झाल्यानं शरद पवार गट, विशेषतः जयंत पाटील यांच्या राजकीय प्रभावाला धक्का बसल्याची चर्चा आहे. मात्र पराभवानंतर जेव्हा अभयसिंह जगताप यांना माध्यमांनी त्यांचं मत विचारलं, त्यावेळी अभयसिंह जगताप यांनी थोडीशी वेगळी भूमिका मांडली. अभयसिंह म्हणाले की ही केवळ आमदारकीची निवडणूक नव्हती, ही लोकशाही वाचवण्याची लढाई होती. आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा जवळपास 100 मतं अधिक मिळालेली आहेत. त्यामुळे महायुतीतले अनेक मतदार महाविकास आघाडीकडे झुकल्याचं स्पष्ट होत आहे. जगताप यांनी माध्यमांना मुलाखत देताना साताऱ्यातील 2 मंत्र्यांवर देखील टीका केली. या प्रकरणी त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, मात्र आपल्या टीकेमध्ये ते असं म्हणाले की मंत्रिपद टिकवण्यासाठी साताऱ्यातल्या मंत्र्यांनी मतदारांवर दबाव देखील टाकला होता.
थोडक्यात सातारा सांगलीची जागा ही भाजपनं आता आपल्या खिशात टाकली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार इथं हरलेला देखील आहे. मात्र हरून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार इथं प्रभाव दाखवण्यात यशस्वी झालाय हे महायुती आणि खास करून भाजपचे नेते नाकारू शकत नाहीत. या निवडणुकीत जयंत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी आपल्यावर व्यक्त करण्यात आलेला संशय देखील पुसून काढलाय. पण आता महायुतीमधल्या फुटलेल्या मतांबाबत महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते, ज्या सदस्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलंय त्यांच्यावर महायुतीकडून काय कार्यवाही केली जाते हे देखील पाहणं औत्सुक्याचे ठरेल. महायुतीतील फुटलेल्या मतांमुळे आता साताऱ्यात जयकुमार गोरेंच्या घोडदौडीला ब्रेक लागेल का, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तुर्तास या सगळ्या घडामोडीवर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.